आपल्या ट्रेडचं नाव काय? रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग टेक्निशियन. पण ह्यांचा जी आपल्या ट्रेडचं जे आहे मूलभूत पहिला विषय जे आहे, आज त्या विषयावर आपण थिअरी आणि प्रॅक्टिकल करणार आहोत. पहिला विषय आपला काय? रेफ्रिजरेशन सायकल. रेफ्रिजरेशन सायकल बद्दल कोणाला काय माहिती आहे का? कोणाला माहिती आहे? हात वर करा. रेफ्रिजरेशन हा शब्द आम्ही ऐकला नाही, पण आम्ही रेफ्रिजरेटर हा शब्द ऐकला आहे. त्याला फ्रीज असे म्हणतात. आज आपण रेफ्रिजरेशन सायकल, आपलं रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग टेक्निशियन हे आपला कोर्स आहे. आपला कोर्स जे आहे का 2 वर्षाचा आहे. त्याच्यामधलं आपलं बेसिक रेफ्रिजरेशन सायकल ही महत्वाचे आहे. रेफ्रिजरेशन सायकल मधला सर्वात महत्वाचा पार्ट काय? कॉम्प्रेसर. हे कॉम्प्रेसर काय काम करते? पिस्टन सारखं आपल्या गाडीचं पिस्टन असते जसं पंप सक्शन लाईन कडे येणारा गॅस हे डिस्चार्ज लाईन मार्फत कंडेन्सर कडे पाठवण्याचं काम काय करते? तर कॉम्प्रेसर करते. कॉम्प्रेसर काय काम करते? सक्शन लाईन कडे आलेला जे वेपर स्वरूपातलं लो प्रेशर आणि लो टेम्परेचरचं लिक्विड गॅसचं रूपांतर हाय प्रेशर आणि हाय टेम्परेचर मध्ये डिस्चार्ज लाईन मार्फत कंडेन्सर कडे पाठवते. ही कंडेन्सर कॉम्प्रेसरच्या नंतर येणारा भाग आहे. सायकल म्हणजे कसं असते? सायकल राऊंड. म्हणजे कॉम्प्रेसर ही कंडेन्सर काय काम करते? कॉम्प्रेसर कडे आलेला हाय प्रेशर हाय टेम्परेचरचं वेपर स्वरूपातील गॅसचं रूपांतर लिक्विड स्वरूपामध्ये हाय प्रेशर हाय टेम्परेचर मध्ये करण्याचं काम काय करते? तर कंडेन्सर करते. कंडेन्सरचं पार्ट झालं, लिक्विड झालं गॅस, त्यामध्ये ते एक्सपेन्शन वॉल्व कडे पाठवते. काय पाठवते? हाय प्रेशर हाय टेम्परेचर लिक्विड स्वरूपातला गॅस एक्सपेन्शन वॉल्व कडे पाठवते. एक्सपेन्शन वॉल्व काय करते? कंडेन्सर कडे आलेला हाय प्रेशर हाय टेम्परेचर लिक्विड स्वरूपातील आज आपल्या जे थिअरीमध्ये आपण रेफ्रिजरेशन सायकल शिकले त्यामध्ये काही असते कॉम्प्रेसर. कॉम्प्रेसरची ही सक्शन लाईन, ही डिस्चार्ज लाईन इकडनं ही कंडेन्सरला थंड करण्यासाठी ही आहे ब्लोअर. कंडेन्सर कडनं पुन्हा आला कॅपलरी, जे एक्सपेन्शन वॉल्वचं काम करते ही कॅपलरी टू. ही इव्हॉपरेटर बघा समोरच्या साईडला. इव्हॉपरेटरच्या नंतर त्याच्यात गॅस जाणार आहे कुठं? सक्शन लाईन मार्फत कॉम्प्रेसर कडे. आता ही सिस्टम तुम्हाला लक्षात आली का कसं असते? कॉम्प्रेसर काय काम करते? सक्शन लाईन कडनं आलेला लो प्रेशर लो टेम्परेचर वेपर स्वरूपातील गॅसचं रूपांतर हाय प्रेशर हाय टेम्परेचर वेपर मध्ये करायचं काम काय करते? कॉम्प्रेसर मधलं वेपर गॅस कशामध्ये जाते? कंडेन्सर. मग आपले फ्रीजचं बी असतात हे वॉटर डिस्पेन्सर आहे. आता याला ब्लोअर आहे का? कंडेन्सरला नाही. हे फक्त हवेमुळे थंड होणार आहे. कंडेन्सरचे बी प्रकार असतात, एअर कूल्ड वॉटर कूल्ड. ही एअर कूल्ड कंडेन्सर आहे. म्हणजे ह्याला हवा लागते. आपल्या घरची जी फ्रीज असते का त्याला बी एअर कूल्ड असते. म्हणजे हवेच्या माध्यमातून वेपरचं रूपांतर लिक्विड मध्ये कंडेन्सर हा करत असते. आणि